दादा मला नानूचं म्हणणं योग्य वाटतंय. बघ यावेळेस तरी आपण इमोशनल नव्हता विचार करणं गरजेचं आहे. मोहन काय बोलतोयस तू? मानसीला असं तोडून टाकणं, तिच्या बाबतीत असा कोरडेपणाने विचार करणं हे चूक नाहीये का? दादा मला माहिती आहे की तुला मानसीविषयी अटॅचमेंट आहे आणि तुला ती मुलीसारखी आहे. ही खरंच मुलगी चांगली आहे, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा विचार करणं आवश्यक आहे. हे बघ नानू मामा म्हणतो ते बरोबर आहे. एक लग्न तुटतं आणि नुसतंच तुटत नाही तर भांडून साल्टी काढून जेव्हा तुटतं ना तेव्हा कडवटपणा हा येतोच ना. मग अशा परिस्थितीमध्ये मानसी जर का या घरामध्ये येत राहिली तर त्याला काय अर्थ असणार आहे? आणि समजा उद्या विक्रांतचं दुसरं लग्न झालं तर त्या मुलीला काय सांगणार आपण? काय म्हणजे जे घडले ते सगळं सांगून टाकायचं, आपण सांगायचं. आता एवढं सोपं नसतं ते. अरे आपल्या समाजामध्ये अजूनही डिवोर्स एवढा इझिली स्वीकारत नाहीत लोक. चर्चा होते, बदनामी होते. दादा दादा माझे क्लासेस आहेत आणि जर का आपल्या कौटुंबिक प्रॉब्लेम्समुळे काही झालं तर व्यवसायावरती परिणाम नको व्हायला बस. मग तू काय बोलतोयस? नात्याना मानणारा माणूस म्हणून तुला समजत होतो मी. तू असा स्वार्थी विचार कसा करू शकतोस? नाही दादा हा स्वार्थी विचार नाहीये. दादा मी शिक्षक आहे. मी समाजाचं देणं लागतो. समजा उद्या आपल्याच घरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्याला समाज मान्यताच नाहीये तर मग मी शिक्षक म्हणून नव्या पिढीला काय शिकवणार? म्हणून तुला एक प्रश्न विचारतो. नाही, शिक्षक मोहन दळवीला नाही, माणूस मोहन दळवीला प्रश्न विचारतो मी. असा मोहन दळवी जो नात्यांचा विचार करतो, भावनांचा विचार करतो, त्याला विचारतो मी. एक मुलगी जी आपल्या घरात आली, तिने अख्ख्या घराला जोडून ठेवलं, सगळ्यांना प्रेम दिलं, त्या मुलीला काय वाटेल याचा विचार आपण करायचा नाही, तिला असंच तोडून टाकायचं. बरोबर आहे? नाही दादा मला असं वाटतं की आता आपण विचार नको करायला, कारण हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण प्रॅक्टिकल विचार करूया. एकतर जोडायचं किंवा मग तोडायचं. तू उघड उघड नानू मामा सारखाच बोलतोयस रे. अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत तितकंच. दादा मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती मोहन. दादा दादा मोना, काय चाललं तुझं? कशाला आदळपट करतेस? पेट लागलाय मला. माझं ना डोकं फिरलंय म्हणून मला सुचत नाहीये काय करावं ते. हे असं केल्यावर जरा शांत होईन मी. तुझं डोकं फिरलंय म्हणून आमचं फिरवू नकोस. नीट वाग जरा. काय झालंय काय ग रागवायला? बरोबरच आहे. तुम्ही दोघंही मिळून मलाच बोलणार ना? म्हणजे या जगात एकच महामूर्ख आहे, ती म्हणजे मोनिका. बरोबर? असं आम्ही म्हणत नाही आहोत, तूच म्हणतेस. हो, मीच म्हणतेय. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आजी, आजोबा माझ्या गोष्टीत लक्ष घालू नका. तुम्ही माझ्या मार्गात येऊ नका, मी तुमच्या मार्गात येणार नाही. पण नाही ऐकलं ना तुम्ही माझं. अगं काय झालंय सांगशील की नाही? काही नाही. अनाथाश्रमात गेली होतीस ना? मला नाही सांगायचंय, मला नाही सांगायचंय. मोहन उगाच ओरडला त्या मुलांना. घरची एवढीशी तोंड करून गेले बिचारे. बरं झालं, तसंच पाहिजे त्यांना. दिसली ईशा, लागले उड्या मारायला. नानू मामा लहान आहेत, ते त्यांना आनंद होणारच. आनंद होऊ देणार नाही मी. ती या घरात राहणार नाहीये, ती आपली नाहीये हे त्यांना कळायलाच हवं. नाही, मोहनने बरोबर केलंय. अचानक किती क्रूर झालो नाही आपण सगळे. कमाल. अरे पण विक्रांत, तुला आज तिला इथे आणायची काय गरज होती सांग ना मला. तेच म्हणतोय मी. सगळं जरा स्थिरस्थावर होतोय तोपर्यंत हे झालं. आणि एकदा का हे घडलं की रोज रोज घडायला वेळ नाही लागणार. बघच तू. म्हणून तू का ओरडलास रे मुलांना उगाच? हा? अरे असं नाही करायचं. आता इथे जे काही घडलंय ते त्यांना माहिती आहे का? खेळू दे ना त्यांना.
मी समजावतो त्यांना. अशाने त्यांचा अभ्यास होणार आहे का? नाही मधू काका, थांब. मुलांना कळायला हवं होतं. जे ठरलंय ते ठरलंय. अरे काय ठरलं? एका दिवसात सगळं इतकं बदलता येणार आहे का? नाही, एका दिवसात नाही बदलणार, पण लवकरात लवकर बदलायला हवं. निदान तसा प्रयत्न तरी व्हायला हवा, जो मी करतोय. मानसी, नका थांबवाल का काकी? जाऊ द्या मला. नाही मोहनने केलंय ना ते बरोबर केलेलं आहे. अरे काय बरोबर केलं त्याने? अरे तो योग्य तेच बोलतोय. अरे आपण वडीलधारी माणसं, कशाला त्याच्याशी वाद घालतोय? त्याला पटणार आहे का ते काही? पटणार आहे. अरे बाबा भांडू नका रे तुम्ही. काय चाललंय तुमचं? मानसी आहे अजून आतमध्ये. ती गेली. आता तरी नका भांडू. चला, ब्यात गेली. हॅलो, मानसी कुठे आहेस? मी आता घरी जातेय. हो, निघालीस का दळवींकडून? हो एकटी जातीस? हो, इशाला घेऊन जातेय. अगं मग तुम्हाला कळवलं का नाहीस? कशाला? कशाला म्हणजे काय, मी तुला सोडायला आलो असतो ना. आता एवढ्या रात्री तू त्या छोट्याशा बाळाला घेऊन रिक्षा शोधत फिरणार, हे काय आहे? नाही, मी जाते. डोंट वरी. वरीचा प्रश्न नाहीये, पण मला कळत नाही तू अशी का करतेस. आता मी काय केलं सलील? मानसी, तू मला अजून परक मानतेस का? असं का वाटतंय तुला? अगं कारण तू इतक्या रात्री एकटी निघतेस, तू मला फोन करू शकली असतीस ना. मी आलो असतो तुला सोडायला, आणि आत्ताही तुम्हाला फोन केला असता तर मी लगेच निघालो असतो. मी रागवलो नाहीये, पण मला वाईट वाटतंय. मी मुद्दाम नाही ना केलं हे. अगं मी हेच तर म्हणतोय की नात्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी सहज शेअर केल्या जाऊ शकतात. त्या नॅचरली शेअर केल्या जात नाहीत, आणि मुद्दाम तू करत नाहीस. मी कुठे कमी पडतोय? सलील, मी नंतर बोलते. सॉरी. थांब मानसी. तू या घरात परत यायचं नाहीस. म्हणजे? हो, माझ्या मुलीला घेऊन गेली होतीस ना तू दळवींच्या घरी, मला न विचारता, तिचं कौतुक व्हावं म्हणून. मला तू सुद्धा जायचं आणि दळवींकडेच राहायचं. आलीस का मनू? कुठाय ग ते माझं पिल्लू? किती वेळ भेटला नाही. आण ग. थांब आजी. बघतेस काय माझ्याकडे? जातेस ना ईशाला घेऊन दळवींच्या घरी? मुना, काय हा वेडेपणा? बरोबर आहे. माझं वागणं म्हणजे वेडेपणाच वाटणार ना तुम्हाला? ही जे वागते ते बरोबर वाटतं. मला हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये आजी आजोबा. हे बघ, तू आता भांडण सुरू करू नकोस बाई. ओके, नाही म्हणते, पण माझ्या मुलीला हिने माझ्या परवानगीशिवाय हात लावला तर शपथ. नाही लावणार. घे तूच सांभाळ. घे घे. शांत हो, शांत हो. आम्ही ना मानसी आणि सलीलच्या साखरपुड्याची तारीख नक्की करायला आहे. अगदी माझ्या मनातलं बोलला. सलील तर काय खुशच होईल. मला खूप 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 आनंद झालाय, कारण 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 फायनली आपला साखरपुडा ठरला.